आज तर आम्ही पडता पडताच राहिलोय बाबा, तुम्हाला काय सांगावं अशी आमची हालत झाली होती आणि खरोखरच एवढा चिखल होता। तर आता आम्ही कुठं चाललोय त्या अगोदर मी तुम्हाला सांगते सर्व स्टोरी। सर्वात अगोदर सकाळी उठायचं, छान अंघोळ करायची, साडी घालायची आणि घरातले कामं करायचे, कारण गावाकडे गेल्यावरती एवढंच असतं। आणि आता आपण गावाकडे गेल्यावर आपण सुनबाई म्हटल्यावर आपल्याला काम करायलाच लागतं, सासूबाईला काम करून कसं चालणार ना। म्हणून मग आमच्या घरात असे आडवे टेडवे भांडे लावलेले असतात ते लावले। नंतर इकडे सासूबाईंनी थोडीशी तयारी केली, थोडीशी तयारी मीही केली। नंतर हा छोटूचा खलविदा नाही आहे, हा काहीतरी वेगळाच गट्टू आहे, पण त्यामध्ये आम्ही शेंगदाणे कुटतो, म्हणजे खूप लवकर कुटले जातात आणि तुम्हाला सांगते खूप वजनदार आहे तो। नंतर शेंगदाणे कुटले, तर शेंगदाणे कशासाठी कुटत होते मी, तर आमच्या आईला होता आज उपवास आणि ते मला माझ्यासाठी ना शिळ्यापोळ्यांचे कुटके करत होते। आणि मग दाण्यांचं काम माझ्याकडे दिलेलं होतं, कारण की दाणे निसून स्वच्छ करायचे, कांडून त्यातले शिलटे काढून घ्यायचे आणि परत त्यांना एकदा बारीक करून घ्यायचं। आणि मी माझ्या सासूबाईला विचारत होते हा तर खलविदा नाही आहे, मग हा आहे काय, तर त्या म्हणत होत्या हा लाईटच्या गट्टूच्या प्रकारातलं काहीतरी आहे जे त्यांना कुणीतरी दिलेलं आहे आणि याच्यात कुटायला खूप मज्जा येते। आणि तुम्हाला सांगते यामध्ये मी मिरच्या आणि भरपूर काय काय कुठलं खूप छान आहे, लगेच बारीक होतं। आणि बघा इतके छान शेंगदाणे कुटले जातात ना, खूप छान शेंगदाणे कुटले जातात। आता साईडला मी शेंगदाणे झाल्याच्या नंतर ना इकडे कढाई ठेवली होती, का तर मला तळायचे होते वेफर्स सासूबाईंसाठी उपवासासाठी आणि आम्हाला खायला सुद्धा। नंतर वेफर्ससाठी तेल वगैरे गरम केलं आणि बघा चिप्स आणि साबुदाण्याच्या कुरड्या होत्या। नंतर मी एक एक करत सगळं काम आवरून घेतलं माझं। नंतर मला इतकं बोर व्हायला लागलं होतं काय करायचं म्हणून। नंतर मग आम्ही शेतात गेलो, कारण सकाळी लवकर उठल्यानंतर कामं लवकर होतात। आणि बघा हे 3 तास मी खुरपलेले आहेत आल्यापासनं आणि मला येऊन तिथं झाले होते 3-4 दिवस। तुम्हाला सांगते व्हिडिओ काय येत नव्हते, तर मी जिथं राहते तिथं रेंजच नव्हती। हा व्हिडिओसुद्धा मी पुण्याला आल्याच्या नंतरच आता पोस्ट करते आणि आमच्या मोठ्या जाऊबाईंची शेती आहे, तर इथं आम्ही सगळे काम करत होतो। मी इथं करत नव्हते, पण मी इथं आले तर म्हणलं यांचा व्हिडिओ घेते। आणि हे बघा एका शेतकऱ्याचं घर आहे, तुम्हाला वाटेल किती सुंदर घर आहे ना। जी मजा ना गावाकडे शेतात घर बांधण्यात आहे ना, ती पुण्यामध्ये किंवा कुठल्या ठिकाणी फ्लॅट घेण्यात कधीच ती मजा येणार नाही। आणि संध्याकाळचा व्ह्यू इतका छान असतो शेतामध्ये, मला खूप आवडतं। शेतामध्ये काम करायलाही आवडतं, पण मग स्किन खूप खराब होते त्यामुळे मला काही जास्त काम करायला आवडत नाही। नंतर राजीना त्यांची गप्पा चालली होती। आता तुम्हाला सांगते आम्ही चाललो होतो मळीत, म्हणजे आमचं एक देवस्थान आहे, तिथं दर्शनासाठी चाललो होतो। तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। आणि माझ्याकडे आणखीन 2-3 व्हिडिओ आहेत गावाकडचे जे मी लवकरच पोस्ट करणार आहे। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि ही ना आमची विहीर होती, या विहिरीला किती पाणी आहे हे आम्ही बघत होतो।